करण्यासाठी तुम्ही इथे एकत्रित आलाय आणि त्यामुळे तुमच्या अडचणी समजून घेण्यासाठी, तुमच्या मागण्या समजून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहेच. पण तुमच्या या आंदोलनाला पूर्णपणे फक्त उपस्थित राहूनच नव्हे तर मंत्र्यांपर्यंत, दिल्लीपर्यंत तुमचा प्रश्न पुढे नेण्यासाठी व गरज पडली लोकसभेत जोरदार ह्याच्यावर लक्षवेधी मांडून हा प्रश्न मार्गी लावण्याचा, पाठिंबाचा शब्द देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. ही जी संघटना आहे, अर्थात खूप वर्षापासून आपल्या संघटनेबद्दल आज आकर्षण आहे, देशभर आकर्षण आहे. खूप खूप कंपन्यांचे वेगवेगळे डीलर असतात, त्यांच्या संघटना असतात. आज केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनची संघटना आहे. तुम्ही एवढ्या एक संघपणे काम करता, तुमच्याकडनं इतर लोक प्रोत्साहन घेतात, तुमच्यासारखी एकी असली पाहिजे असं म्हणतात. आज तुमची एकी आहे आणि या एकीमुळे ग्राहकांचा सुद्धा फायदा होतो. कारण या एकीमुळे ज्या औषध निर्मात्या कंपनी आहेत त्यांच्यावर सुद्धा अंकुश राहतो. ते सुद्धा दर करत असताना, नवीन औषध आणत असताना त्या औषधाचे काय दुष्परिणाम होतील का हे सुद्धा असोसिएशनला पटवून सांगितल्याशिवाय त्यांनाही नवीन ड्रग सुद्धा, औषध सुद्धा आणता येत नाही. हे वचक ह्या संघटनेची आहे. आणि त्यामुळे तुमच्या संघटनेच्या विरुद्ध जर एखादा निर्णय झाला तर संघटित राहण्यावरच विश्वास हा जनतेचा उठेल. एवढी संघटितपणे, प्रामाणिकपणे काम करणारे संघटनेचा आवाज सुद्धा ऐकला जात नसेल तर न्याय व्यवस्थेवर आणि ह्या डेमोक्रॅटिक प्रोसेसवर सुद्धा जनतेचा विश्वास उठेल. आणि म्हणून कदाचित प्रत्येकाला तुमच्या 100% मागण्या मान्य नसतील. मी पूर्ण समजून घेतलं. माझंही म्हणणं होतं, एक खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून मला ऑनलाईन ऑर्डर करता यावं असं मलाही वाटतंय. मात्र तुम्ही जे समजून सांगितलं की ऑनलाईन ऑर्डर करताना माझ्या दुकानात करा. ऑनलाईन ऑर्डर करत असताना कुठेतरी राज्याबाहेर कोणतरी बसलेला आहे, त्याला प्रिस्क्रिप्शन काय माहित नाही, कुठलं औषध द्यायचं माहित नाही, ते औषध आलेलं त्याची एक्सपायरी काय माहित नाही, जेन्युअन आहे, खरं आहे का खोटं आहे, डुप्लिकेट आहे हे माहित नाही, दिल्यावर त्याच्या अंगावर काय झालं तर जबाबदारी स्वीकारायला कोण नाही. अशी परिस्थिती असताना तुम्ही ऑनलाईनला का प्रोत्साहन देता, हा तुमचा जो प्रश्न आहे हा पटण्यासारखा असल्यामुळे या प्रश्नासाठी तुम्ही रस्त्यावर उभारलाय, रास्त उभारलाय असं मला वाटतं. आणि म्हणून तुमच्या मागणीच्या निगडीत एक सांगलीचा मोठा प्रश्न आहे नशेचा आणि नशेतनं होणाऱ्या गुन्हेगारीचा. आज सांगली मोठ्या प्रमाणात नशा होत असतो आणि नशातनं एखादी घटना घडली तर पहिला त्रास त्या ठिकाणच्या परिसरातील सगळ्या दुकानदारांना, केमिस्ट आणि ड्रगिस्टना होतो. आणि अर्थात नंतर माहिती निघाली तर त्या कुठल्याही दुकानात त्याला ते औषधं मिळाली नसतात, नशेची औषधं मिळाली नसतात, त्यांनी ती ऑनलाईन खरेदी केली. ऑनलाईन नशेचे औषधं देत असताना कुठलीही प्रिस्क्रिप्शन बघितली जात नाही. बोगस कोणतरी तो डॉक्टर बसतो, खरोखर डॉक्टर आहे का, तो पॉन्झी स्कीम आहे का, खोटा आहे हे सुद्धा त्या ठिकाणी माहित नसते. औषध दिली जातात. आज प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी सुद्धा आज ऑनलाईन आज या ठिकाणी औषधं मिळतात. ह्याला कुठलाही कंट्रोल राहिलेला नाही. कुठल्या तरी औषध कंपन्या मोठ्या व्हाव्यात म्हणून आज असोसिएशनचं काहीतरी होईल, आज आमच्या दुकानाचं काहीतरी होईल, पण आज जर कंट्रोल केला नाही तर जनता कुठे जाणार, त्यांना खूप मोठं नुकसान होणार. हे माध्यम आहे, केमिस्ट ड्रगिस्ट एक माध्यम आहे, कंट्रोल होतो. एखादा चुकून, आणि घडलेली घटना आहे, एखादा चुकून डॉक्टर सुद्धा औषध प्रिस्क्रिप्शन चुकून दिला, आपल्या ड्रगिस्ट आणि केमिस्टला आपली परिस्थिती माहित असते. असं झालेलं आहे, एखाद्या पेशंटला गोळी लिहून दिली आणि मग केमिस्टनी सांगितलं, अरे बाबा तुला हे दुसरं अडचण आहे, तू ही पण गोळी घेतोस, ही गोळी तुला चालणार नाही, डॉक्टरांकडनं बदलून आण. हे पण सांगायचं काम आज तो केमिस्ट करतो. ऑनलाईन वाला सांगणार आहे का? ऑनलाईन वाला तुम्ही ऑनलाईन टाकलं, आता सोपा का लोपेरामाइड आणि लोमोटिल ही औषध वेगळी आहेत हे मला पण माहित नव्हतं. त्यामुळे स्पेलिंग, एखाद्या स्पेलिंग मधलं वेगळंच औषध ऑनलाईन ऑर्डर झालं
आणि ते घेऊन तिसराच काहीतरी झालं तर जबाबदार कोण? आणि म्हणून हा जो दुवा आहे, ही जी संघटना एकत्रित झाली आहे, जबाबदारीनं झालेली आहे. या समाजाचं आपण काहीतरी देणं आहे. त्यांच्या आपण आयुष्याशी खिलवाड खेळ करून चालणार नाही. त्यामुळे दिल्लीत आपल्या या संघटनेला लवकर वेळ देऊन त्या ठिकाणी आपण नड्डा साहेबांकडे लवकर वेळ घेऊन ही पूर्ण बाजू समजून सांगून, जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आंदोलन तुमचं चालू राहणार आहे, आमचा पाठिंबा राहणार आहे, हे या ठिकाणी सांगतो. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा पाठिंबातून माझी अखिल भारतीय आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे नेते आदरणीय अप्पासाहेब शिंदे, जगन्नाथरावजी शिंदे साहेब यांनी केलेल्या आव्हानानुसार संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र राज्य आज केमिस्ट व्यावसायिक एक दिवसाचा लाक्षणिक संप पाळत आहेत. अशाच प्रकारचा संप हा सांगली जिल्ह्यामध्ये आज पाळला जातोय. काल रात्री 12 पासून आज रात्री 12 पर्यंत हा बंद आहे. आपण इथं पाहू शकता की या सांगली जिल्ह्यातला एक केमिस्ट, अगदी काही वेगळ्या शॉपी आहेत, आमच्या केमिस्ट संघटनेच्या सभासद सोडून त्यांनीही बंद केलंय. आणि माझ्या 4200 लोकांनी इमर्जन्सी औषधाची अवेलेबिलिटी ज्या त्या ठिकाणी ठेवून या ठिकाणी जो बंद पाळला. आणि त्या बंद पाळल्यानंतर आज सांगली शहरामध्ये ज्या संख्येनं सुमारे 4200 पेक्षा जास्त केमिस्ट सभासद आज सकाळी 7 पासून सगळ्या म्हणजे 165 किलोमीटर या सांगली शहरापासून जाडरबोबला जत तालुका आहे आणि इथून जवळजवळ 90-100 किलोमीटर हा शिराळा आराळा हे गाव आहे. ह्या संपूर्ण या जिल्ह्यातनं हे सगळे माझे केमिस्ट बांधव या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. उत्स्फूर्त आणि 100% मिळालेला प्रतिसाद आहे. माझं सरकारला या ठिकाणी विनंती आहे, खास करून आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुमच्याकडं फार आशेनं आम्ही पाहतोय. तुमच्याकडं निर्णय घेण्याची क्षमता आहे, न्याय देण्याची क्षमता आहे. ह्या केमिस्टला न्याय द्या आणि ऑनलाईनला हद्दपार करा अशी या निमित्तानं मी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.